तुमच्या अकाउंट? धनंजय मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत, त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले, 7.5 परत केलेत. 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे. थांबा मी आता त्यातनंच करणार ना. आता काय करणार मी, जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च. बरोबर हो मेघराज, मी सांगितलं होतं की 7.5 मी सांगितलं ना. वाल्मिक कराड हो वाल्मिक कराड आले. वाल्मिक कराड तुम्हाला भेटले? हो मला भेटले ते वाल्मिक कराड. हो त्यांनी दिले का 10 लाख? येणार आहेत हो वाल्मिक कराड. परत दिलेले आहेत मी आणि 2.5 राहिलेले आहेत, तेही मी अजून प्रामाणिकपणे देईल. 17-10 परत कसे दिले, कॅश की कॅश, दुसरे ट्रान्सफर, माझा अकाउंट. सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला? 10 लाख रुपये अमाऊंट का दिली होती? तुम्ही शांत बसायचं. ज्या काही भेटलेलं आहे हे बघा, माझ्याकडं 416 रुपये बॅलन्स होतं. 416 तारीख दाखवतो पहिले. एक मिनिट गडबड करून आदेश. एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला, तुम्हाला काय आदेश दिलाय का? अरे एन्काउंटरचा आदेश देतील का असं कोण? बघा तर ते बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत. पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला. पहिले दाखवतो ना. पहिले माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं. ते पहिले अकाउंट एक पुरा प्रश्न विचारा. ज्यांना कोणी विचारतं ना प्रश्न, एकदम 1-2 पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला, गृहमंत्र्याला, की कासले असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय, असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका. कासलेंनी पुरावा दाखवलाय, मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत, असा प्रश्न विचारा. आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती EVM जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती EVM मशीन जवळ रात्री. बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, कितलीच हजेरी. माझं ऑर्डर आहे, सगळे भेटेल तुम्हाला. काय होतं तुम्हाला? चुकीच्या पद्धतीने आलेत. धनंजय मुंडे नाही, पूर्ण सरकार. जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना, एवढे अजितदादांच्या सीट येऊ माझ्यावर गुन्हा दाखल झाला. काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं. बघा उस्मान शेख LCBचे PI म्हणजे SP ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून, आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय, मला माणसं पाठवताय. तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला, जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय. काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय. लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं. त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय. काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल, मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ, कारण ते काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे? FIR आहे ना माझ्याकडे. सांगताल FIR नंबर आणि कोण? हो लगेच सांगतो ना. हो लगेच त्याला काय. पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का? पोलीस माझ्या पाठीमागे होते, पोलीस दिल्लीला पण होते, पोलीस सगळीकडे संपर्क केलाय. आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता, कुठे आहेत, काय हजर होत आहे का. आता तुमचं म्हणणं काय म्हणणं आहे तुमचं? मागणी माझी एवढीच आहे की ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून, जो एक बिल्डर आहे, ऐका शांत ऐका, गडबड करू नका, जो एक बिल्डर आहे सुरतचा, जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे, त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो. त्याच्या ऑफिसमध्ये मी बेल्ट काढला, त्याच्या बेडवरती आराम केला. हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत, पण कोणाच्या अकाउंटला आलेत, त्यांनी पाठवलेत का, माझ्या आलेत का? माझ्या एवढे झालेत 10 लाख धनंजय मुंडेचे, जे मी आज शो करतोय. पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले. त्याच्यावरून मला निखिल गुप्ता माननीय ADG यांनी सस्पेंड केलं 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून. म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे, जी राज शॉपिंग सेंटर, निधी शॉपिंग सेंटर, सर्व पेपर तुम्हाला देतो मी, ते निखिल गुप्ताचे आहेत, माननीय ADG महाराष्ट्राचे. तर त्यांनी मला 6 तासात इन्क्वायरी, पत्र यायला 48 तास जातात, पण 6 तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं, मला सस्पेंड केलं. मग मी ही बघावत, जे माझ्यावरती 7 बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो, 7 बदल्या 2 वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवलंय मला खऱ्या अर्थानं. तर तुम्ही हा आवाज उठवा. 4-5 प्रश्न विचारा, सगळ्या मीडियाला सांगतो, ऐका, 4-5 प्रश्न विचारा सगळ्यांना. माझ्या अकाउंटला पुन्हा ऐका ना, 10 लाख रुपये तुम्ही आले, तुम्ही दाखवताय, पण काय बाकीचं? पोलिसांना शरण जाणार, काय करणार? आले नाहीत. आता मी जाईन इथल्या DCP कडे वगैरे प्रॉपरच्या, किंवा CP वगैरे, CP ऑफिस, जे काय आता इथलं बघतो मी. म्हणजे पोलिसांना शरण जाणार तुम्ही? हो शरण सर. तुम्ही 2 दिवस चॅलेंज का करत होते पोलिसांना? चॅलेंज ऐका ना, सिस्टीमच्या विरोधात लढणं
का ते काम केलेलं आहे आणि चॅलेंज का केलं सांगतो ना. चॅलेंज का केलं की चॅलेंज ह्याच्यासाठी केलं होतं की मी अजून 15 दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो. पण मला काही पत्रकारांनी, काही माझ्या मित्रांनी, काही माझी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर, असं पळू नकोस. आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतोय. त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू. काय 8 दिवसाची जेल होईल, 15 दिवसाची जेल होईल. आता मी अजून तेच सांगू का, इथल्या डीसीपींना भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार, अरेस्ट होणार उद्या. हा येस. चौकशीला आता बघू आलेत का नाहीत, ते आले नाहीत कोणी. तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आलेत का इथे? ते आलेत, फोन आलेत, ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय नाही. फक्त हा तुमचा जो 2 दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय, दिल्लीला होतात. दिल्लीला नेमकं कुठं गेलते तुम्ही? हा दिल्लीला बघा, हा त्याच्यावर मला बोलायचंय. दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत. साम टीव्हीने अशी बातमी दिली की कासलेंचे नवे कारनामे समोर. हळूहळू घ्या. कासलेंचे नवे कारनामे समोर. ही चुकीची बातमी आहे. असं नाही, मी गेलोय माझ्या पैशाने, पिलोय माझ्या पैशाने. पब म्हणजे काय हो, परमिशन आहे पबला. पब म्हणजे काय, त्या ठिकाणी जाऊन डान्स केलाय काय चुकी? हा, लाल किल्ला, पब सगळं केलं. आणि कोणाचे काय अश्लील काय कृत्य केले का जाऊन? राजकीय पुण्या नेत्याची भेटगाठ घेतला. भेट घेतली मी, 100 चॅनलची घेतली भेट. आणि 100 चॅनलनी मुलाखत घेतली माझी, अजून दाखवले नाहीत. म्हणजे त्यांना आरुषी सिंह यांची आज मी 1 तास भेट घेतलेली आहे. आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत. 1 तास आमची चर्चा झाली आज. तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती, म्हणजे त्याला काय म्हणतात, आपल्या भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा. तर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो, की ईव्हीएम जवळ फक्त 3-4 प्रश्न ऐका, नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती, ईव्हीएम जवळची ड्युटी का काढली, यांना आराम का दिला, रेस्ट का दिला, आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय, आणि यांच्या अकाउंटवर 10 लाख का जमा झाले. बस सगळे उत्तर 10 मिळतील. लाख रुपये का जमा केले तुम्हाला काय? धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती, आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही. धनंजय मुंडे स्वतः आलते का तुमच्याशी, बोलले का कधी? स्वतः येतात का धनंजय मुंडे? बोलले का तुम्हाला कधी? मग त्यांचे कार्यकर्ते मग थेट तुम्ही आलेले. वाल्मिक, तुम्ही मी सांगितलं ना, वाल्मिक कर. हो हो, स्वतः येतात का धनंजय मुंडे? बोलले का तुम्हाला कधी? मग त्यांचे कार्यकर्ते मग थेट तुम्ही आलेले. वाल्मिक, तुम्ही मी सांगितलं ना, वाल्मिक कराड. हो हो, वाल्मिक कराड आले. वाल्मिक कराड तुम्हाला भेटले? हो हो, मला भेटले ते वाल्मिक कराड. हो हो, त्यांनी दिले का 10 लाख? येणार आहेत. हो, वाल्मिक कराड. हं? माझ्या नेमकी कुठं झाली, कशी डील झाली होती तुमची? एक परळीच्या वरती ते राखेचं ज्या ठिकाणी आहे ना, सेंटर आहे ना, त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती. त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही हात खाली घेऊन. नाही घ्यायचं तर घ्या, नाही तर मला असं बोलता येत नाही. हा, तर हा, मला डिस्टर्ब करू नका. सावकाश नाही, माझा बीपी पुन्हा वाढतो. एक एक प्रश्न विचारा ना तुम्ही.